बर चलो. मगदुम फॅमिलीच शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. ओके, असू दे. बेस्ट रिझल्ट काढलाय, पण वेलकमला वेळच मिळत नाही ना आपल्याकडं. वेलकम पूजाताई, वेलकम अमोल दादा. तेच म्हणायला लागले, सगळेजण शांत का? अमोल सर, वेलकम. पूजाताई दोघांचंही शतायुषी परिवारामध्ये हार्दिक स्वागत. वेलकम ताई. वेलकम ताई दादा. वेलकम वेलकम. वेलकम. वेलकम ताई आणि दादा. ओके. स्वागत आहे शतायुषी फॅमिलीमध्ये. वेलकम. हा, पूजा मॅडम, नाव कुठून आहे, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं, काय काय केलं? माझं नाव पूजा मगदूम, मी मिरजेहून आहे. मला अश्विनी ढाळे मॅडम यांनी लिंक दिली. आधी लिंक दिलेली मॅडमनी मला, आणि मला काय हे खरं वाटलं नव्हतं. मग त्यानंतर एक एक दिवस मला सुजाताताईंचा व्हिडिओ त्या टाकत होत्या. मग व्हिडिओ टाकल्यानंतर मला आहारावर, योगावर त्यांनी कसं काम करायचं, सकल संतुलित आहार कसा घ्यायचा, असं सगळं व्हिडिओतनं मी बघितलं. मग ते बघितल्यावर मला काहीतरी होय खरं आहे, काहीतरी चांगलं आहे असं वाटलं. त्यानंतर मी लिंक ऐकायला सुरुवात केली. मग लिंक ऐकताना मग एक दिवशी मॅडमांना फोन केला की मला हे करायचं आहे म्हणून. मग तेव्हा प्रसाद सर आले होते मिरजेत. तेव्हा सरांशी भेट झाली. सरांनी सांगितलं की ट्रायलला या तुम्ही 4 दिवस. त्यामध्ये मला खूप छान फरक झाला. माझा प्रॉब्लेम म्हणजे मला डेफिशियन्सी होती, व्हिटॅमिन कॅल्शियम डेफिशियन्सी होती. आणि मला 3 वाजले की रात्रीच पाठीत खूप त्रास व्हायचा. तर रात्री 3 वाजता मी असं पाठ टेकून, भिंतीला पाठ टेकून बसायचे किंवा रोल ऑन लावायचं, काहीतरी करायचं, झोपच लागत नव्हती. मग आहार चालू केल्यापासून तो प्रॉब्लेम माझा पूर्ण कमी झालाय. आणि पायाचा पण प्रॉब्लेम होता. डिलिव्हरी झाल्यापासून 2 वर्ष झाले चालता येत नव्हतं. पेन किलर खाल्लं तरी चालता येत नव्हतं, एवढा पायाचा त्रास होत होता. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं. मग तेवढ्यात अश्विनीताई भेटल्या, आणि आता ऑपरेशनची काही गरज नाही आहे, आणि मी पेन किलर पण खात नाही, एवढा त्रास माझा कमी झालाय. आणि काय मिस्टरांचा प्रॉब्लेम पण होता पूजा मॅडम पायाचा? SI जॉईंट मध्ये मला इन्फेक्शन झाले असं सांगितलेलं, आणि तिथं सारखी मला सूज येत होती पायाला. ओके. आणि मला एवढा त्रास होत होता की घरी मुलीला 5 वर्षाची एक मुलगी आहे, तिला शाळेला सोडायला लागत होतं. आम्ही